चला आज गोष्ट ऐकूया एका अशा वेबसाईटची जिला मारणं म्हणजे संपवणं अक्षरशः अशक्य झालं होतं. ही कहाणी आहे द पायरेट बेची, एका डिजिटल जहाजाची ज्यानं इंटरनेटच्या समुद्रावर राज्य केलं आणि त्याच्या कॅप्टनची ज्याला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली. तर या कहाणीची सुरुवात होते एका जबरदस्त ॲक्शन सीनने. एक असा छापा ज्यानंतर सगळ्यांना वाटलं की चला, द पायरेट्स बे नावाचं हे वादळ आता कायमचं संपलं. विचार करा, 31 मे 2006चा दिवस आहे. स्टॉकहोममधल्या एका डेटा सेंटरवर अचानक 53 सशस्त्र पोलीस तुफान वेगानं आत घुसतात. त्यांचं एकच टार्गेट होतं, इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या द पायरेट बेला कायमचं बंद करणं. त्यांनी तिथले सर्व्हर, हार्ड ड्राईव्ह, अगदी एक केबल उचलून नेली. आणि या छाप्याची बातमी ऐकून हॉलिवूडमध्ये तर जणू काही दिवाळीच सुरू झाली. त्यांना वाटलं अखेर डिजिटल चोरीचा हा सगळ्यात मोठा अड्डा उद्ध्वस्त झाला. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. कारण सगळ्यांना धक्का देत फक्त 3 दिवसात म्हणजे अवघ्या 72 तासात द पायरेट बे पुन्हा ऑनलाईन आली होती. आणि यावेळी तर त्यांनी हॉलिवूडची खिल्ली उडवणारा एक मेसेजही टाकला होता. सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, हे शक्य तरी कसं झालं? आता हे कसं झालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा पडद्यामागे डोकावून बघावं लागेल. त्या व्यक्तीला भेटावं लागेल ज्याच्या डोक्यातून हे सगळं बंड जन्माला आलं होतं. तर हा पडद्यामागचा हिरो होता गॉटफ्रीड स्वार्थहोम. इंटरनेटवर त्याचं नाव होतं अनाकाटा. फक्त 19 वर्षांचा मुलगा, पण क्रिप्टोग्राफीमध्ये एकदम एक्सपर्ट. त्याचं एकच स्वप्न होतं, एक असं जग जिथे माहितीवर कोणाचंही नियंत्रण नसेल, जिथे फाईल्स मुक्तपणे शेअर करता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, युजर्सची कोणतीही माहिती जपून ठेवली जाणार नाही, झिरो लॉग्स. ह्याच विचारातून त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून PRQ नावाची होस्टिंग कंपनी सुरू केली. त्यांचा एकच साधा सरळ नियम होता, आम्ही काही होस्ट करू आणि आम्ही कोणाचाही रेकॉर्ड ठेवणार नाही. आणि लवकरच ही कंपनी कायदेशीर धमक्यांना अजिबात न घाबरणारी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. आता द पायरेट बेच्या संस्थापकांची खरी खासियत काय होती माहितीये? ते कायदेशीर धमक्यांना घाबरले नाहीत. उलट त्यांनी याच धमक्यांना आपली ताकद बनवलं, आपलं मार्केटिंग टूल बनवलं. एक किस्सा सांगतो. श्रेक 2 या सिनेमाबद्दल ड्रीमवर्क्सच्या वकिलांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यावर गॉटफ्रीडनी जे उत्तर दिलं ते इतिहासात नोंदवलं गेलं. त्याने लिहिलं, आमच्या आणि आमच्या वकिलांच्या मते तुम्ही सगळे मूर्ख आहात, गो फक युअरसेल्फ. हे उत्तर त्याच्या बंडखोर स्वभावाचं एक प्रतीकच बनलं. आणि गंमत बघा, या उद्धटपणाचा त्यांना फायदाच झाला. जेव्हा हे ईमेलचं संभाषण ऑनलाईन टाकण्यात आलं तेव्हा एका रात्रीत वेबसाईटवरची ट्रॅफिक तिपटीने वाढली. म्हणजे प्रत्येक कायदेशीर धमकी त्यांच्यासाठी एक मोफत जाहिरात ठरत होती. म्हणजे बघा, 2005 पर्यंत द पायरेट बे ही फक्त एक वेबसाईट उरलीच नव्हती, तर ती एक जिवंत परिसंस्था बनली होती. तब्बल 2.5 कोटी लोक तिला वापरत होते. गॉटफ्रीडनी बनवलेली ही सिस्टम इतकी मजबूत होती की तिला संपवणं जवळजवळ अशक्य झालं होतं. पण हे सगळं किती दिवस चालणार होतं? आता थेट व्यवस्थेनेच आपला फास आवळायला सुरुवात केली. आणि आता वेळ होती शतकातल्या सगळ्यात मोठ्या कायदेशीर लढाईची. फेब्रुवारी 2009 मध्ये स्पेक्ट्रायल नावाने प्रसिद्ध झालेला खटला सुरू झाला. एकीकडे सरकारी वकील त्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवत होते, तर दुसरीकडे बचाव पक्षाचा युक्तिवाद अगदी साधा होता. द पायरेट बे स्वतः कोणतीही फाईल ठेवत नाही. ती फक्त एका लायब्ररीच्या इंडेक्ससारखी आहे, जी फक्त माहिती देते की कोणती गोष्ट कुठे आहे. सुरुवातीच्या निकालात या सगळ्यांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि $3.6 मिलियन दंड ठोठावण्यात आला. पुढे अपीलमध्ये तुरुंगवासाची शिक्षा थोडी कमी झाली, पण दंडाची रक्कम वाढून तब्बल $7 मिलियन झाली. एक अशक्यप्राय रक्कम. आणि इथूनच ही गोष्ट पूर्णपणे बदलते. आता ही फक्त कॉपीराईटची लढाई राहिली नाही, तर एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराच्या शोधाची, एका मॅनहंटची कहाणी बनली. आणि तो गुन्हेगार होता गॉटफ्रीड स्वार्थहोम. कोर्टाचा अंतिम निकाल लागताच गॉटफ्रीड स्वार्थहोम गायब झाला. तुरुंगवास टाळण्यासाठी तो थेट कंबोडियाला पळून गेला. मग काय, इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड नोटीस जारी केली आणि बघता बघता तो जगातल्या मोस्ट वॉन्टेड लोकांच्या लिस्टमध्ये आला. तब्बल 18 महिने तो पोलिसांना गुंगारा देत राहिला. अखेर 30 ऑगस्ट 2012 रोजी कंबोडियन पोलिसांनी त्याला फ्नोम पेनमधल्या एका अपार्टमेंटमधनं अटक केली. त्याला पकडण्यात आलं, पण त्याच्या खऱ्या त्रासाची तर ही फक्त सुरुवात होती. बघा, सुरुवातीला त्याच्यावर आरोप होता फक्त कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याचा. पण आता त्याच्यावर सरकारी डेटाबेस हॅक करणे आणि देशाच्या सुरक्षेला धोका पोचवण्यासारखे अत्यंत गंभीर आरोप ठेवण्यात आले.
डेन्मार्कच्या कोर्टात तर हॅकिंगच्या आरोपाखाली त्याला देशाच्या इतिहासातली सगळ्यात कठोर शिक्षा सुनावण्यात आली. 3.5 वर्षांचा तुरुंगवास. त्याचं काहीही ऐकून घेतलं गेलं नाही. आता कहाणीच्या शेवटच्या टप्प्यात येऊया. ज्या द पायरेट बेसाठी गॉटफ्रीडने एवढी मोठी लढाई लढली त्याचं काय झालं, ती वेबसाईट अमर कशी झाली आणि तिच्या निर्मात्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं. द पायरेट बेच्या अमरत्वाचं रहस्य एका छोट्या पण हुशार टेक्निकल बदलामध्ये लपलेलं आहे. 2012मध्ये त्यांनी टोरेंट फाईल्स वापरायचं बंद केलं आणि त्याऐवजी मॅग्नेट लिंक्स वापरायला सुरुवात केली. आता फरक काय? टोरेंट फाईल म्हणजे एक प्रत्यक्ष डेटा फाईल जिला पोलीस जप्त करू शकतात. पण मॅग्नेट लिंक म्हणजे काय? तर फक्त एक टेक्स्टची लाईन, एक पत्ता ज्यावर कायदेशीर कारवाई करणं जवळजवळ अशक्य आहे. या एका बदलामुळे वेबसाईटचं कोणतंही एक केंद्रच राहिलं नाही. तिचा संपूर्ण डेटाबेस सगळ्यांसाठी खुला करण्यात आला. म्हणजे कोणीही काही मिनिटात तिची हुबेहूब कॉपी बनवू शकत होतं. द पायरेट बे आता स्वतंत्र झाली होती. तिला तिच्या निर्मात्यांचीही गरज नव्हती. डिसेंबर 2015 2 देशांमध्ये शिक्षा भोगून गॉटफ्रीड स्वार्थहोम अखेर तुरुंगातून बाहेर आला. पण तोपर्यंत त्याने तयार केलेलं वादळ त्याच्या खूप पुढे निघून गेलं होतं. द पायरेट बे आता एक स्वतंत्र आणि अमर अस्तित्व बनली होती. द पायरेट बेची कहाणी हे सिद्ध करते की तुम्ही एखादा विचाराला संपवू शकत नाही, पण ही गोष्ट एक खूप मोठा प्रश्न मागे सोडून जाते. त्या विचारासाठी लढणाऱ्या आदर्शवादी माणसाला त्याची काय किंमत मोजावी लागते